नमस्कार मंडळी. महाराष्ट्रीयन नऊवारी साडी हे नाव जरी काढलं ना तरी डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक अस्सल, रुबाबदार आणि अगदी मराठमोळा थाट. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण याच नऊवारी साडीच्या पारंपरिक, राजेशाही आणि अत्यंत शक्तिशाली अशा सौंदर्यशास्त्रावर गप्पा मारणार आहोत. साडीचे विविध रंग आणि तिचं अचूक स्टायलिंग कसं असावं हे सगळं आपण अगदी सविस्तरपणे उलगडून पाहूया. आता नऊवारी म्हणजे फक्त एक 9 वार लांबीचं कापड नाहीये बरं का. ती आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे, आपला सांस्कृतिक वारसा आहे. ही साडी परिधान केल्यावर जो एक पारंपरिक आणि राजेशाही लुक येतो ना, तो खरोखरच अद्वितीय असतो. ऐतिहासिक काळापासून चालत आलेला हा वारसा आजच्या आधुनिक युगातही आपली तीच पॉवरफुल ओळख टिकवून आहे. मग तुम्ही विचार करत असाल ही साडी नक्की नेसायची कधी, तर नऊवारीची खासियतच ही आहे की ती कोणत्याही मोठ्या प्रसंगात अगदी उठून दिसते. लग्न सोहळा असो, हळदीचा कार्यक्रम असो किंवा एखादा मोठा सांस्कृतिक सोहळा, नऊवारीची उपस्थिती तिथली शोभा वाढवतेच. इतकंच नाही तर पारंपरिक डान्स परफॉर्मन्स आणि हल्लीच्या ते ट्रेंडिंग फोटोशूट्समध्ये सुद्धा याच वेशभूषेला सगळ्यात जास्त पसंती दिली जाते. चला तर मग आता वळूया नऊवारीच्या सर्वात आकर्षक भागाकडे, म्हणजेच तिच्या रंगांकडे. परंपरेची ही एक सुंदर रंगछटाच आहे. सगळ्यात आधी लाल रंग, म्हणजे लाल नऊवारी साडी म्हटलं की तो एकदम परफेक्ट ब्रायडल लुक डोळ्यासमोर येतो. लाल रंगात एक विलक्षण ऊर्जा असते जी कोणत्याही वधूसाठी सर्वात शक्तिशाली मानली जाते. लग्नाच्या मुख्य विधींसाठी हा लाल रंग अगदी परिपूर्ण, राजेशाही आणि मंगलमय वातावरण तयार करतो. त्यानंतर येतो आपला पारंपरिक हिरवा रंग. हिरवी नऊवारी म्हणजे अगदी अस्सल महाराष्ट्रीयन परंपरेचं प्रतीक. हिरवा रंग हा निसर्गाचा, समृद्धीचा आणि सौभाग्याचा मानला जातो. जेव्हा तुम्हाला एकदम मुळांशी जोडलेला आणि पारंपरिक असा अनुभव हवा असतो ना, तेव्हा हिरव्या रंगालाच प्राधान्य दिलं जातं. आता जरा या रॉयल रंगाकडे वळूया. जांभळा रंग हा रंग नेहमीच राजेशाही आणि अभिजात्यतेचे प्रतीक मानला गेला आहे. जर तुम्हाला तुमच्या पोशाखातून एक खानदानी पण तितकाच रुबाबदार आणि ग्रेसफुल लुक दाखवायचा असेल तर जांभळ्या रंगाची नऊवारी नक्कीच एक उत्तम पर्याय ठरते. आणि हो, पिवळा रंग कसा विसरून चालेल. हळदीच्या समारंभांसाठी आणि सण उत्सवांसाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी म्हणजे एकदम परफेक्ट मॅच. हा रंग उत्साह, आनंद आणि मंगलमय ऊर्जेचं प्रतीक आहे. कोणत्याही चैतन्यमय कार्यक्रमात पिवळी साडी अगदी उत्तम प्रकारे खुलून दिसते. पण बघा, फक्त साडी नेसून भागणार नाही होईना. राजेशाही लुकची खरी शान असते ती पारंपरिक दागिन्यांमध्ये. नऊवारी साडीच्या संपूर्ण लुकमध्ये हे दागिने जीव ओततात. कल्पना करा, नाकात ती मोत्याची नथ, गळ्यात कोल्हापुरी साज, हातात भरगच्च हिरव्या बांगड्या, कपाळावर अगदी ठसठशीत चंद्रकोर आणि कमरेला तो पारंपरिक कमरपट्टा. यापैकी प्रत्येक दागिना त्या साध्या साडीला एका भव्य राजशाही रूपात बदलून टाकतो. पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजकालच्या मॉडर्न मुली नऊवारीलाच का इतकी पसंती देत आहेत? फॅशनचे एवढे नवनवीन पर्याय उपलब्ध असतानाही नवीन पिढीतील वधू आपल्या लग्नाच्या दिवशी याच ऐतिहासिक वेशभूषेला का निवडत आहेत? तर याचं मुख्य कारण आहे हा जबरदस्त ब्रायडल नऊवारी ट्रेंड. यामध्ये अगदी काठपदराची समृद्ध अशी पैठणी स्टाईल नऊवारी नेसली जाते. त्यावर ते हेवी पारंपरिक दागिने, केसात तो सुगंधी गजरा आणि तो थोडा डार्क आकर्षक मेकअप, हे सगळं कॉम्बिनेशन जुन्या परंपरेला एका विलोभनीय आधुनिक रूपात जगासमोर आणतं. आणि हा ट्रेंड इंस्टाग्रामवर एवढा व्हायरल का झालाय माहितीये? कारण यातून मिळणारा तो रॉयल फील कोणीच बीट करू शकत नाही. शिवाय फोटोंमध्ये ही साडी इतकी सुंदर दिसते की आठवणी एकदम कायमस्वरूपी कोरल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नऊवारीमध्ये डान्स करायला आणि मोकळेपणाने वावरायला एकदम सोयीचं पडतं. आता आपण पाहूया हे सगळं परफेक्ट कसं करायचं, म्हणजेच पायापासून डोक्यापर्यंतचा तो संपूर्ण राजशाही लुक कसा मिळवायचा. या परफेक्ट लुकसाठी या काही सोप्या पण महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. सुरुवात करायची ती एका छानशा अंबाड्याने आणि त्यावर गजरा माळून. मग तो चंद्रकोर लावून केलेला साधा पण आकर्षक मेकअप. त्यानंतर पारंपरिक नथ आणि हेवी कानातले. आणि हो, हे सगळं पूर्ण होतं ते पायातल्या अस्सल कोल्हापुरी चप्पलेने. या क्रमाने तुमचा तो परिपूर्ण महाराष्ट्रीयन लुक तयार होतो. तर मंडळी, या संपूर्ण माहितीपूर्ण विश्लेषणानंतर तुम्हाला काय वाटतं? यातला कोणता रंग किंवा कोणती स्टाईल तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सांस्कृतिक कथेशी जोडलेली वाटते? लाल रंगाचा तो ब्रायडल थाट, हिरव्या रंगाची ती परंपरा, जांभळ्या रंगाची राजेशाही की पिवळ्या रंगाचा उत्साह? फॅशनच्या या बदलत्या जगात आपली पाळेमुळं जपणारे हे नऊवारी भविष्यात तुमच्या कथेचा भाग कशी बनेल याचा नक्की विचार करा. या प्रवासात माझ्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.